उन्हाळा सुरू झालाय आणि तापमान इतकं वाढलंय की घराच्या बाहेर पाऊल टाकावंसं वाटत नाही। या तापमानाचे परिणाम आईच्या मूर्तीवर होऊ नये किंवा आपल्या आई तुळजाभवानी मातेला घाम सुटू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पारंपरिक पद्धतीने आपल्या आई तुळजाभवानी मातेला हाताने पंख्याने वारा घालण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे। ही सेवा चैत्र महिन्यापासून मृग नक्षत्रापर्यंत चालते, ज्यामध्ये दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आईला चांदीच्या दांड्याच्या पंख्याने वारा घातला जातो। ही सेवा पलंगे कुटुंबाकडे सोपवली आहे, जिचा ते आजही अत्यंत श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने सांभाळ करत आहेत। उकळत्या तापमानामुळे आईला नैवेद्य म्हणून लिंबू सरबत ही दाखवलं जातो। त्याचसोबत विविध प्रकारांचे फळे आणि पेढ्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो। पूर्वीच्या काळात पंखा किंवा एसी नसायचा, त्यामुळे लोक हाताने आईला वारा घालायचे, म्हणून हजारो वर्षापासून चालत आलेली ही सेवा आजही पार पाडली जाते। विचार करा मित्रांनो, पंख्याने वारा घालणे ही फक्त एक परंपरा नाही तर त्या भक्तीची खरी ओळख आहे, जिथे त्या भक्ताचे देवीवर इतके प्रेम आहे की त्या गाभारातल्या देवीला पंख्याने वारा घालताना ती देवी देवी राहत नाही तर चक्क स्वतःची आई होते। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।